हे गाइस कैसे हो कसं काय वेलकम टू अनदर ब्रँड न्यू ब्लॉग आणि आपल्याकडे बरं गोप्रो आला आहे. सो कॅमेरा क्वालिटी परत एकदा मस्त झाली ना मेरी जान. तर आज आपण चाललो आहोत बापटक्यामध्ये आणि मला एक विचारायचं आहे तुम्हाला की तुम्हाला बाकीचे व्हिडिओज का आवडत नाहीत माझे. मला कमेंट करून नक्की सांगा की माझ्या जुन्या म्हणजे जे दुसरे व्हिडिओज करतो बापट कॅम्प वगैरे इकडचे तिकडचे जे व्हिडिओ सोडून जे मी व्हिडिओ करतोय ते तुम्हाला आवडत आहेत की नाही ते पण सांगा. आणि जर चुकत असेल तुम्हाला आवडत नसतील तर का आवडत नाही हे पण मला कमेंट करून सांगा. आणि विषय म्हणजे लाईक आणि सबस्क्राईब करा चॅनलला. जे कोण नवीन आहे त्यांनी प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. जाऊयात आपण बापट कॅम्पमध्ये आणि कलर केलेले म्हणजे गणपती सगळे कलर केले हे कानावरती आले. सो आज लवकर जाऊया. आपण जाणार होतो 2 सप्टेंबरला पण लवकरच चालू आहेत आपण. चला जाऊयात बापट कॅम्पमध्ये बघूयात काय काय विषय होतो. तर मित्रांनो मस्तपैकी वातावरणात आपण आलो आहोत आता परत बापट कॅम्पमध्ये. सेम प्लेस सेम एरिया आणि परत एकदा सतेज आर्ट्स श्री आर्ट्स आणि कुडित्रेकर आर्ट्स जे आता बरेच मला लोक म्हणजे जे आपले फॉलोअर्स आहेत त्यांनी मला खूप जणांनी सांगितलं की कुडित्रेकर आर्ट्स वगैरे इथे पण गणपती बनवा आणि दाखवा आम्हाला गणपती झालेले. तर अशा प्रकारे अजून गणपती इथे कलर करायचे आहेत फक्त बनवायचं चालू आहे. इथे थोडेफार बरेचसेच मोठे वगैरे गणपती आहेत आतमध्ये. सो इकडे फिरून आपण कुडित्रेकर आर्ट्समध्ये पण जाऊ. इथे आता बनवायचं काम चालूच आहे इथे सध्या. आणि कलर केलेले इथे तर सध्या गणपती नाही आहेत कुठे जसं तुम्ही बघताय एकसुद्धा कलर केलेला गणपती नाही आहे सध्या. आता गणपती बनवायचं चालू आहे इथं अजूनसुद्धा. सो पलीकडचं आहे कुडित्रेकर आर्ट्स त्यामध्ये अजून तिथे पण गणपती करायचं चालू आहे. सो जस्ट आत्ता प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये घालून साच्यातून बाहेर काढायचं थोड्या वेळात आता म्हणजे काढतील जेव्हा ते वाळतील त्याच्यानंतर. सो अशा प्रकारे सध्या तर अजून तर कलर काम नाही आहे इथे तरी. आता खालती जाऊयात. खालती 2-4 आहेत आपल्या ओळखीचे तिथे पण जाऊन बघू कलर काम कसं कसं झालं आणि पाणी कुठपर्यंत आलं होतं आणि काय आलं होतं ते पण तुम्हाला सांगतो नंतर. भेटूयात आपण. तर मित्रांनो थोडेफार आपल्या फॅन्स वगैरे भेटले आहेत. आणि नाव काय दादा तुझं? अवी. आणि तुझं? सागर. तर हे आपले व्हिडिओज वगैरे बघतात. आत्ता जस्ट भेटणं झालं तर थँक्यू भावा. असंच धन्यवाद दादा. तर असंच आता आपण बडोदेकर आर्ट्समध्ये आहोत. खूप जण मला सांगत होते की बडोदेकर आर्ट्समध्ये पण व्हिडिओ करा म्हणून. सो हे आहे बडोदेकर आर्ट्स तुमचं. तुम्ही बघू शकता मोठमोठे गणपती आहेत तिथे. साच्यामध्ये पण घातलेले आहेत. बरेच साच्यातून बाहेर काढायचं चाललं आहे. हा साच्यातून बाहेर काढला आहे बघा आत्ताच. हा खालचा साचा आहे किती मोठा आहे बघा साचा. आणि हा साच्यातून बाहेर काढला आहे आणि खालती अजून काम चालूच आहे. सो आत्ता आहोत सध्या आपण बडोदेकर आर्ट्समध्ये. कसा वाटतं व्हिडिओ सांगा. लाईक करायला विसरू नका. शेअर करा. सबस्क्राईब करा चॅनलला. आणि दादा वगैरे सगळे हाय करतात मस्त. घ्या की हो दादा. आप तुमच्यासाठीच तर आहे. तेच कामं करायचं तर आम्हाला दाखवायचं असते. हे पाठीमागचं आहे युवराज कुंभारांचं घर. आणि तुम्ही बघू शकता इथे मी एवढ्या मोठ्या प्रमाणात मूर्त्या कधी बघितल्या नव्हत्या. म्हणजे एवढ्या हाईटच्या मूर्त्या मी फर्स्ट टाईम बघितल्या तिथे. खूप भव्य दिव्य मूर्त्या आहेत. आणि 1 2 3 ह्या 3 तर खतरनाक आहेत. आणि ह्या पण ह्यावर्षी मोठ्या आहेत. ह्यावर्षी गणपतीच्या मूर्त्या इथं खूप म्हणजे कधीच एवढ्या मोठ्या मूर्ती इथं बघितल्या आहेत. हां लास्ट तशी मूर्ती बघितली आहे मी इथे जी काय म्हणतो आपण मोती कलर टाईप हे करतात ना मोती कलर असतो मूर्तीचा तशा टाईपमध्ये ही मूर्ती मी बघितली होती. तर एवढ्या हाईटची मूर्ती लास्ट. ह्या तर लय भव्य आहेत रे ह्यावेळेस. खतरनाक आहेत ह्यावेळेस मूर्ती इथे कलर काम झाले होती. याला नक्की आवडेल मला. काकी कलर काम कधी होणार इथं सगळ्यांचंच? हिला 2-4 दिवसात. थोडंसं अजून लवकर आलो असं वाटायला लागलं. आणि 2 दिवसाचा गॅप घेतला असतं काय बिघडलं असतं. ते सगळ्यांनी फोर्स केलं गणपतीच्या मूर्त्या बघायला जावा कलर काम दाखवा. त्यासाठी म्हणलं आज लवकर जाऊ म्हणून. तर अजून ठीक आहे आपण आणि एकदा यायचं आहे सप्टेंबरमध्ये. 3-4 सप्टेंबरला आणि एकदा धोड मारू इथं. चला खालती आता जाऊ. मेन खालचं जे मोठ्याच्या मोठं आहे ना तिथं पाणी आलं होतं. कुठपर्यंत पाणी आलं होतं ते पण दाखवतो खालती जाऊन. चला आज इथं काहीतरी आहे. आज आहे इथे काय तर म्हणजे मोकळं नाही आहे हे शेड, हे बनायला चालू झालेली आहे मूर्ती फायनली.
महिन्याभराने म्हणजे आपण बरोबर 1 महिन्याच्या गॅपने आलो आहे आज. आणि आज इथे मागच्या 2 व्हिडिओमध्ये ही जागा एम्प्टी होती, पण आज हीच जागा भरगच्च आहे. सो इथं वाटलं, एक्सपेक्टेड नव्हतं मला की आत्ता पण आपल्याला ती भरलेली जागा मिळेल, पण मिळाली जागा. म्हणजे गणपती आहे तिथे आज. सो सध्या तरी मस्तपैकी अजून लहान मूर्त्यांचं कलर काम चालू आहे, मोठ्यांचा जो नाही आहे. इथे एक आपण जातो आहे, हे दादा चांगलेच ओळखीचे झालेत आपल्या. सो इथे आतमध्ये जाऊ. मला ती गरुडाची मूर्ती बघायची आहे, त्यासाठी मी एक्सायटेड आहे खूप. गरुडाची मूर्तीचं काय झालं ते फक्त अजून ते काय म्हणतो आपण साचा पण नाही, त्याचा साचा बनवायचा होता. मातीतली मूर्ती होती ती पूर्ण, त्याचा साचा बनवायचा होता. ते पण नवीन बघायला मिळालं काय तर त्याला सुट्टे करतायत रेशांना. ही मूर्ती अजून ना, ही नामोनिशान नाही मूर्तीचा अजून. हे अजून अशीच आहे. या मूर्तीसाठी एक्सायटेड आहे मी खूप जास्त. या मूर्तीचं एक तरी पीस येऊ दे या मूर्तीचा. सध्या अजून कलर काम नाही आहे चालू, थोड्या ठिकाणी झाले कलर काम चालू. तर मित्रांनो, तुम्हाला पाणी दाखवायचं म्हणजे इथे लागलं होतं पाणी. आता हे जे मधलं आडवी पट्ट्या नाही, इथपर्यंत पाणी लागलं होतं लास्ट टाइम. म्हणजे आता जो पूर आला होता हे सगळं पाण्यात होतं. ही सगळीच्या सगळी पट्टी पाण्यात होती. आणि इथे बरेच आपण मूर्त्यासुद्धा बघितल्या की ज्या पाण्यामध्ये होत्या. तर ही पण कदाचित पाण्यामध्ये होती मूर्ती. बऱ्याच मूर्त्या इथल्या पाण्यामध्ये होत्या, बऱ्याच. आणि मोस्टली ज्या हलवता येईल त्या मूर्त्या ज्या होत्या त्या हलवून बाहेर काढल्या होत्या. एक मिनिट, मला त्या नवीन शेडमध्ये जायच्या पलीकडे. तिथं तो जो पाय होता त्याचं काय कंप्लीट झालं मला बघायचं पहिल्यांदा जाऊन. कारण कुठे गेला तो पाय? यस, ह्याचा नुसता पाय चालू होता करायचा. अरे यार, काय मूर्ती आहे. काय आहे रे? खतरनाक मध्ये. होय, काय मूर्ती आहे ही. परमेश्वर. हे दादा आपल्याला आता मूर्ती दाखवायला घेऊन चालले. त्या आता मूर्त्या बघितल्या, म्हणजे मुंबईतल्या जशा मूर्त्या असतात ना, उभ्या मूर्त्या असतात बऱ्याचशाच, आणि रेखीव मूर्त्या असतात, तशा प्रकारच्या मूर्त्या तिथे. हे दादा आता घेऊन चालल्यात. आता कुठे जातात बघूयात. मी तर खूप एक्सायटेड आहे बघायला. उद्या हेच असावं असं वाटतं मला. ते असलं तर बरोबर, पण नाही इकडे आहे कुठं तर. कुठं आहे कुठं आहे? हां ठीक आहे. हेच आहे उघडणार आहेत. मी आता थोड्या वेळापूर्वी तिथं बघून गेलो होतो. मूर्ती कलर करायची होती म्हणून गेलो होतो निघून. तर हा लालबागच्या रूपातली मूर्ती आहे इथे. ही कलर झाल्यावरती तर खूप चांगली दिसेल आता. आणि विषय म्हणजे आता हे समोरच्या शेड उघडल्यावरती जे बघायला मिळणारं दृश्य ते मला बघायचं आहे. आणि ते कलर केल्यावरती एकदा बघायचं आहे मला. सो उघडल्यावरती जाऊ पुढे आता. हा ते काय ओ बाय, ही ओरिजिनल लालबाग आहे. एका फ्रेममध्ये दिसतं ना ती गवत मस्त. दादाने खास आपल्यासाठी हे शेड उघडलं आहे. आणि विषय म्हणजे हे मागच्या वेळेस आपण बघितल्या होत्या मूर्त्या पूर्ण तयार झाल्या नव्हत्या. काही कोणाचे हात वगैरे जोडले नव्हते किंवा काय. त्यावेळेस ऑलमोस्ट सगळ्या मूर्त्या तयार झाल्यात आणि वाघाने या कलर पण दिलेत जसं तुम्ही बघताय. खूप सुंदर मूर्त्या झाल्या तयार इथे. हा चिंतामणी गणपती म्हणजे छोटा. आपल्या इथे कितव्या गलीत असतो? 7व्या का 8व्या गलीत असतो ना चिंतामणी. राजारामपुरीत 6व्या गलीत असतो. तसा हे त्या छोट्या रूपातले मस्त आहेत मूर्ती इथं. मित्रांनो, ह्युमिडिटी एवढी जास्त आहे ना, घाम लागायला लागला का एवढा लागलाय. नुसतं चाललोय तरी केवढं. मी आत्ता हार्डली अर्धा किलोमीटर चाललो असेल आणि घामाच्या धारा लागल्यात, एवढी ह्युमिडिटी वाढली आहे. सो हे सगळ्यात मोठ्या शेडमध्ये तर सगळीकडं पाणी होतं आणि हे सगळं उघडलेलं. म्हणजे इथल्या सगळ्या मूर्त्या ज्या होत्या त्या हलवलेल्या होत्या एका टाईममध्ये ज्यावेळेस पूर आला होता तेव्हा.
आणि मूर्त्या कमी झाल्या सगळ्या, भयानक कमी झाल्यात मूर्त्या इथल्या. म्हणजे सगळ्या ज्या म्हणतो ना आपण, ज्या रॉ मूर्त्या असतात म्हणजे विदाऊट कलरच्या वगैरे मूर्त्या, फक्त हात वगैरे जोडल्यानंतर बाकीच्या ज्या मूर्त्या त्या सगळ्या दुसऱ्या ठिकाणी जातात. म्हणजे कसं, बाहेरचे जे कुंभार वगैरे आहेत, म्हणजे बाहेर आजूबाजूच्या गावचे किंवा कर्नाटकातले जे नुसते इथून रॉ मूर्त्या घेऊन जातात आणि तिकडे जाऊन ते स्वतः कलर करून मग तिकडे आपल्या बजेटप्रमाणे तिकडे विकतात, असे सुद्धा आहेत. आणि आता बऱ्यापैकी थोड्याफार कलर केलेल्या मूर्त्यासुद्धा आहेत. त्या बाजूला ती एक आपण लास्ट टाईम कलर केलेली मूर्ती होती बघितलेली. ऑलमोस्ट म्हणजे इथल्या सगळ्या मूर्त्या आल्या होत्या, फक्त क्वचितच एक 3-4 मूर्त्या ज्या होत्या त्या इथे पाण्यात होत्या ज्यावेळेस पूर आलं होतं तेव्हा. सो ही एक आहे. आणि ते आत्ताच सध्या अचानकमध्ये दुर्गामातासुद्धा तयार झालेत, फुल ऑन तयार आहेत. फुल म्हणजे कलर वगैरे करून सगळं काम करून तयार आहे. सध्या हे सगळ्यात मोठं शेड आहे. आणि तिकडे तर आपण बघितलं 21 फुटी आहेत यावेळेस, 3 ते पण. आणि ते पण अशा एक तर कासवावर उभारलेली आहे, दुसरी स्वतः नुसती पायावरती उभारलेली आहे आणि तिसरीचं अजून काम चालू आहे. सो त्याचा माहीत नाही ती कशावरती काय असेल ते. तर मित्रांनो, हे एक शेड सगळ्यात मोठं शेड आहे आणि तिथे एक मोठीच्या मोठी एक मूर्ती बनवायचं काम चालू आहे. आणि सांगायचं म्हणजे ही सगळी पण जी जागा आहे ही पाण्याखाली होती. इथे तर विचारू नका, एवढं प्रमाणाच्या बाहेर पाणी होतं ना इथे. ऑलमोस्ट निम्मा तर मीच बुडत असेल एवढं पाणी होतं इथे. आता ही बघा, ती मूर्ती रॉ तशीच घेऊन चालल्यात. आता ती एका ठिकाणी जाईल, तिथे कलर केला जाईल आणि त्यांनी त्यांच्या सोयीनुसार आईच्या गावात या गाण्यांचं कॉपीराईट येऊनच राहणार आहे आपल्याला. बाबा 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 बोलत जायला पाहिजे, आता काहीतरी बोलत जायला पाहिजे. तू थोडा वेळ थांबतो नंतर बोलतो. हे कोण तुम्हाला दाखवणार नाही मित्रांनो, हे पण बघू शकता. हे सगळे खराब झालेले गणपती आहेत. तिथं किल्ला पण आहे काय मध्ये. आणि हे सगळे खराब झालेले किंवा आत्तामध्ये जो रिसेंट पूर आलेला होता त्या पुरामध्ये खराब झालेले गणपती आहेत. इकडे यांची अशी नासधूस झाली आहे इकडे सगळी. हे काढायला पाहिजे. हे थोडं प्रशासनाने किंवा जे कशाच्याही हद्दीत आहेत, म्हणजे आता महानगरपालिकेच्याच हद्दीत येईल कोल्हापूरच्या, तर हे इथले काढायला हवं. कारण की कसं होईल, हे आयुष्यभर आता हे इथंच राहील नाही तर. कारण कसं होतं आहे, पाणी येणार परत, इन केस जर पाऊस झाला आणि पाणी तुंबणार परत, इकडून रस्ता नाही आहे. सो ह्याच्याकडे सुद्धा जरा प्रशासनाने लक्ष द्यायला पाहिजे ह्या गोष्टींकडे. इथला म्हणजे काय कामाचं नाही ना आता, ह्यांच्या पण का कामाचं नाही आहे. जे आपले कुंभार आहेत, कुंभार काम करतात, हे सुद्धा आहे, त्यांच्यासुद्धा कामाचं नाही आहे म्हणून हे आता हे टाकून दिलं आहे. पण ह्याची सफाई होणं गरजेचं आहे खूप जास्त. आणि आता हा नाला आहे बघा, हा नाला इकडे जायला पाहिजे होता, ह्याने दिशा बदलून दुसरीकडेच गेला आहे. घाण पाणी सगळं. आता इथं सगळं तुंबल्यामुळे इकडे पाणी जात नाही, हे सगळं इकडे दुसरीकडे जाते पाणी. आणि गणपती नासं बघणं आपल्याला तर नाही पटत. सो हे पहिल्यांदा स्वच्छ झालं पाहिजे. तर मित्रांनो, आपल्याला घरगुती मूर्त्यासुद्धा बघायला सांगितल्या होत्या. तर ह्या आहेत घरगुती मूर्त्या बऱ्यापैकी. ज्या छोट्या गणपती आहेत त्यांचं कलरकाम किंवा कलरकाम कुठपर्यंत झालं आहे हे बघायचं होतं. हे बघा, ऑलमोस्ट कलरकाम झालं आहेत बऱ्यापैकी मूर्त्यांचं. कुणाकुणाचं चालू आहे कलरकाम. बऱ्याचशाच लहान मूर्त्या त्या पूर्ण कलर होऊन झाल्यात. जसं बघताय तुम्ही, अजून बऱ्याचशाच आपण आर्ट्समध्ये जाऊयात पुढेसुद्धा. त्यांच्या लहान मूर्त्यांच्या लहान मोठ्या कलर झाल्यात, अशासुद्धा बघूयात पुढच्या ह्याच्यामध्ये जाऊ. मित्रांनो, मला लक्षात येत नाही दीपराज आर्ट्सचं मला कोणी काही सांगितलं होतं का नाही, पण असं मला धुंदलं आठवतं आहे की दीपराज आर्ट्सचं काहीतरी सांगितलं आहे कोणी तर. तो इथे गणपती हा सध्या ही एक मोठी आहे, ही एक आहे, हा साचा आहे. आणि तिकडे एक 2-3 मूर्त्या आहेत, बाकीच्या मूर्त्या नाही आहेत अजून तर म्हणजे आतमध्ये दादा वगैरे तयार करतात. सध्या आत्ता एक मूर्तीचं काम चालू आहे आतमध्ये. आणि तिथे एक आहे तो मोठ्या मूर्ती एक तिथे तयार करून झाली आहे. म्हणजे अजून तर इथे दीपराज आर्ट्समध्ये तर बघण्यासारखं काय नाही आहे. तर ती एक मूर्ती आहे आणि ह्या क्रेनने लोड वगैरे केल्या जातात मूर्त्या. सो हे सध्या टचअपचं काम वगैरे चालू आहे इथे जसं बघता. सो इथे पण आहेत तरी मूर्ती. हे कोणाचं आहे हे माहीत नाही कोणाचं आहे. जर दीपराज आर्ट्सचं असेल तर मला कमेंट करून सांगा गाईज. सो सध्या तरी बापट कॅम्प एवढाच आहे. तर लालबाग आर्ट्ससाठी पण आपल्याला कमेंट करून सांगितलं होतं. लालबाग आर्ट्समध्ये मोठ्या मूर्त्या ह्या 2च दिसल्या सध्या तरी मला. बाकी सगळ्या लहान मूर्त्या आहेत त्या आत दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे आहेत. कामं सध्या चालू आहे तिथे जोरदार. आणि मोस्टली सगळ्या लहान मूर्त्या तिथे.
आणि ज्याने कोणी कमेंट करून सांगितलं होतं तुमची मूर्ती असेल तर सांगा इथे मला नक्कीच. तर मित्रांनो इथे पण बोडवरतीकर आर्ट्स आहेत आणि इथं सुद्धा मूर्ती बनवायचं काम चालू आहे. इथे मूर्त्या पूर्ण झाल्यात का नाही माहीत नाही. इथे थोड्याफार 2-3 मूर्त्या, एक बाहेरची एक मूर्ती आहे आणि ह्या ठिकाणी एक मूर्तीचं काम चालू आहे आणि या ठिकाणी मूर्तीचं काम चालू आहे आणि ह्या 2 ज्या मूर्त्या त्या सध्या तयार झाल्यात. कलर काम तर अजून कुठेच काय नाही आहे. मोठ्या गणपतींचं अजून कलर काम कुठल्याचं नाही आहे, कुणाचंच नाही आहे. असं एखाद दुसरी मूर्ती जी आहे त्याचं कलर काम झालं आहे. नाहीतर तेच आहे सध्या मी मागच्या 2 व्हिडिओजमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे की मूर्त्या कशा बनतात, कशापासून बनतात, कशा प्रकारे त्याचे स्टेजेस आहेत, हे प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आलो. सो ते परत दाखवणं ते काय कामाचं नाही आहे सध्या. तुम्ही ते व्हिडिओजमध्ये पण तुम्ही जाऊन बघू शकता. सो परत सारखं तेच दाखवणं बरोबर नाही आहे. मजा इथून जायला. तर मित्रांनो इथे पण आपल्याला एक कुडीत्रेकर आर्ट्स म्हणून अजून एक आर्ट्स भेटलं आहे. सो या आर्ट्समध्ये तुमचा आणि गणपती असेल तर सांगा, कारण की एकाच नावाचे असे 2-2, 3-3 हे आहेत. सो इथे पण कलर काम वगैरे चालू आहे सध्या. कुठले गणपतीचे आता डोळे वगैरे फक्त राहिले आहेत, नाही तर ऑलमोस्ट सगळं कलर काम झालं आहे. ह्यात आता तुमचा गणपती असेल तर मला नक्की सांगा. सो इथे ऑलमोस्ट सगळे कलर झालेत गणपती. फक्त डोळे, मुकुट ह्या ज्या त्या गोष्टी आहेत ह्याच राहिल्यात. हे कलर काम खूप जोरात चालू आहे इथे. हा गणपती पूर्ण तयार आहे, तो गणपती तयार आहे पूर्ण. तर मित्रांनो कुडीत्रेकर आर्ट्समध्ये जसं आलो होतो हे दादा आपल्याला परत भेटले. म्हणजे मागच्या वेळेस आपण जे वरती ज्यांचं जे शेड आहेत त्यांचंच हे, आणि त्यांनी जसं आत्ता आपल्याला सांगितलं की वरती रॉ मूर्त्या ज्या आहेत त्या तयार होतात आणि इथं त्यांचं कलर काम तयार होतं आहे. हेच ते दादा. तुम्ही मालक आहेत की? मालक आहेत. नाव काय तुमचं दादा? रोहित कुडीत्रेकर. तर ह्यांचंच आहे, वरचं पण शेड त्यांचंच आहे. आपल्याला खूप जास्त कन्फ्युजन होतं बिकॉज असं आहे बरेच त्यांची नवीन डबल नावं आहेत आणि डबल नावं वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. म्हणजे मालक त्यांचे वेगवेगळे पण आहेत. सो आपल्याला एकतर काय आलं की हेच मालक दोन्हीकडचे आहेत आणि वरती रॉ मूर्त्या तयार होतात आणि ह्यांच्या इथे कलर मूर्त्या तयार होतात. सो असं आहे सध्या. आता कुडीत्रेकर आर्ट्समध्ये होतो. तिथून पुढे आपण जाऊ त्रिमूर्ती आर्ट्समध्ये. दुसरं त्रिमूर्ती आर्ट्स म्हणजे यांचे मालक वेगळे आहेत. असं आत्ता बोललो होतो की डबल आहे. त्रिमूर्ती आर्ट्समध्ये दुसरं जे त्रिमूर्ती आर्ट्स आहे तिथं आहोत आपण. आणि मोठे गणपती सगळे तयार झाले आणि हा एक मूर्ती ही फुल तयार झाली. फक्त त्याला धोतर वगैरे नेसवले जाईल आणि तयार होतील गणपती बाप्पा आपले. आणि एकच मिनिट, बऱ्याच जणांची इथे मूर्त्या आहेत. म्हणजे 3-4 मंडळांच्या मला मेसेज आले इथे मूर्त्या आहेत. सो त्यांच्या मूर्त्या तुम्हाला दिसतात का चेक करा आणि सांगा मला नक्की. खूप मस्त अशा मूर्त्या आहेत तिथे. तर पापा ग्रुप हा तुमचा गणपती आहे. अजून कलर वगैरे नाही झाला आहे, फक्त जस्ट काय का व्हिडिओ करायला. वीर शिवाजी तरुण मंडळ रंगवायचा आहे का? कलर केलेला आहे तो. बापरे, वीर शिवाजी तरुण मंडळ तुमचाच मूर्ती कलर झाली. तर चव्हाण गली हा तुमचा आहे बघा.
हा तुमचा गणपती आहे. हे दादा परत आज आपल्याला दाखवायला लागल्या मूर्त्या. वरती मूर्ती बऱ्यापैकी कलर झालेले आहेत. सगळ्यांना झाकून ठेवले असू दे, काढायला नको. अशाच बघून घ्यायच्या तुमचे गणपती बाप्पा कुठले दिसत आहेत काय, कारण ह्याच्यावरती धूळ वगैरे लागली ना तर खूप. अरे वा, ही पण मूर्ती चांगली आहे, मस्त आहे मूर्ती. यांच्यावरती धूळ वगैरे लागते सो ते झाकून ठेवतात. झाका दादा नको काढायला, तर हे झाकूनच ठेवू देत. उगाच ते धूळ वगैरे लागले ना परत ते शाईन असतं ना गणपतीचं ते निघून जातं. तर हे होतं त्रिमूर्ती आर्ट्समध्ये. आता हे काय कॉमन झालं आहे आपल्याला, म्हणजे गणपती बाप्पांची जी लिफ्ट आहे ती दाखवायची कॉमन झाली आहे. सो जाऊयात खालती. आता समोर पण जायचं आहे, बरेच फिरायचं अजून बाहेरचं फिरायचं आहे, अजून शाहूपुरीत जायचं आहे. हे काय करायचं आज. तर एका ह्याच्यामध्ये व्हिडिओ नाही येणार. बापट कॅम्पचा एक सेपरेट येईल आणि शाहूपुरीतला एक सेपरेट येईल. चलो. तर मित्रांनो आता आपण आहोत मयूर आर्ट्समध्ये, बरोबर त्रिमूर्ती आर्ट्सच्या समोरच. इथल्या पण मूर्त्या खूप मस्त असतात. इथल्या पण मूर्त्या बऱ्याचशाच बाहेर जातात आणि ते पण गाणी चालू आहेत. सो आत जाऊया जरासं आपण, गाणी जिथं आहे तिथून सोडून जरासं आत जाऊत. आणि ऐक, तर तुम्ही हे जे गणपती बघताय हे खूप मस्त प्रमाणात कलर केलेले गणपती होते. मयूर आर्ट्समधले गणपती खरंच लिटरली खूप चांगले गणपती असतात. त्यांचं जे डोळ्यांची पण रेखीव आहे, त्यांचं जे कलर काम आहे खूप मस्त आहे. तसे हे जे मूर्त्या आहेत ह्या मूर्त्यासुद्धा तुम्ही जसं बघता यांचे धोतर जे आहेत ते वेल्वेटसारखे दिसत आहेत आपल्याला आणि खतरनाक लेवलचं कलरिंग काम आहे. तर मित्रांनो आपण आहोत आता, पाठीमागे दिसतंय का काय आहे, हे आहे आपला महागणपती कोल्हापूरचा शिवाजी चौकाचा. सो इथून नाही, हा कलर नाही अजून. अरे यार, त्यामुळेच पॅक करून ठेवलाय. कलर काम नाही अजून, कलर काम व्हायचं आहे याचं. सो या बाजून एकदा बघूयात आपण कसा दिसतोय. हां, इथून व्यवस्थित दिसतोय जरा ठीकठाक. सो याचं पण अजून कलर काम व्हायचं आहे. सो असा होता आजचा बापट कॅम्पचा व्हिडिओ. अजून पण म्हणणं आवाज असं कलर काम नाही आहे. होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि तुमचे जे कमेंट्स आले होते त्या ठिकाणी आपण गेलेलो होतो व्हिडिओ करायसाठी. तुम्हाला जर त्यामध्ये तुमचा गणपती भेटला असेल तर मला नक्की सांगा कमेंट करून. होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल. दिस वॉज मी वीर सायनिंग आउट. थँक्यू, बाय, टेक केअर अँड सायोनारा. बाय बाय. बाय द वे, जाताना इथनं खालनं झंझट करून गेलो आहे मी वर जाताना, हे सांगायचं होतं.